कोकण पाटबंधारे विभाग महामंडळ ठाणे अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चिपळूण आणि आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत जल हे विश्व। जल हे विश्व या पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटिकेचे आयोजन खास शेतकऱ्यांसाठी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी ओझर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे करण्यात आले होते। जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माननीय श्री अतुलजी कपोले यांची असून या कार्यक्रमाला त्यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। तसेच श्री प्रकाश जाधव कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चिपळूण यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले। आरती क्रिएशन सगळ्या कलाकारांतर्फे आपलं आम्ही स्वागत करू इच्छितो। सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर मॅडम यांना कृपया आपण वानसे मॅडमचं स्वागत करावं। त्यानंतर मोरे गुरुजी यांचं स्वागत मी विनंती करतो निलेश कड यांना आपण त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर रणदिवे सरांचं स्वागत नंदू अगमार यांना विनंती आहे की आपण रणदिवे सरांचं स्वागत करावं। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। सागर सरांचं स्वागत निलेश कड हे करत आहेत। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। बाकी सगळ्यांचं एकदा एक सोबतच स्वागत निलेश जी कड करतील सगळ्यांचं उद्या या सर सगळे तिघे पण या। बाकी अरुण विटेकर यांना विनंती आहे की आपण अरुण विटेकर यांना विनंती आहे या सर प्लीज या
या सर. गायकवाड सर यांचं स्वागत देखील निलेश खडे यांच्याकडून होत आहे. धन्यवाद सर. ही वापर संस्था ही योजना मी माझ्या शेतात आणली. बरं. 35-40 लाख रुपये कमवतोय. 35-40 लाख मित्रा. वा 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 मित्रा, खरंच मीही फार परेशान झालेलो आहे आणि ते 1 लाखामध्ये माझं काही होत नाही. ऍक्च्युली मला फार टेन्शन आलंय. आता मी नोकरी सोडून देतो आणि तुझ्यासारखी शेती करतो, पण मला काय करावं लागेल ते सांगतोय मी. तुम्ही खूप मोठे व्हा, शिका, सवरा, खूप मोठे व्हा, पण आपली हक्काची जमीन ही कोणालाच बटाईने देऊ नका. बरोबर आहे, बरोबर आहे, कारण बरोबर ती आहे. आपल्या बाप दात्यांची जमीन आहे. हो, हो. त्याच्यावर शेती करायचा अधिकार हा आपल्यालाच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, कळलं? बरोबर आहे. आता कसे संकट येत सरकारच्या काही योजना आहेत त्याच तुला मी सांगतो. असं म्हणतो का? बघायचं ना तुला? हो, बघायचं. गणराया शाहीर आपल्या भेटीला आले, पण आता आपल्या भेटीला येणार आहेत वासुदेव. काय म्हणालात? नाही नाही म्हटलं आता नवीन संदेश आणाला ना. उद्भवला आणि तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी झाले का बाबा हाचे आगमन. हे रामा हो राजी, हो रामा हो राजी, हो रामा हो राजी, लागल त्या ठिकाणी जायचं. पाणी वापर संस्था नावाची एक त्या ठिकाणी संस्था आहे, योजना आहे शासनाची. त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही जायचं, विनंती करायची. पाणी वापर संस्था तुम्ही या गावात आणायची आणि गावात आणल्यानंतर तुम्ही सुजलाम सफलम होशाल. तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल. या अशा भुंदगीरच्या नादीला जमणार आहे तुम्हाला? तू अण्णा इकडे. शांत बस. अरे काय रे तुम्ही? सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. माझ्या धावल्याने पावल्याची थोडी जीवाहून प्यारी, माझ्या धावल्याने पावल्याची थोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीच शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीच शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आता खरंच ओळखलं रे देवा, ओळखलं ओळखलं ओळखलं? हो देवा. पण आम्हाला मथुरेच्या बाजाराला जायचंय. नाही 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 नाही, आम्हाला मथुरेच्या बाजाराला नाही जायचं देवा. या गवळणीला पत्रिका आलीये. अहो देवा, ते पाटबंधारे विभागाची व्हॉट्सअपला पत्रिका आली बघा. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ. अरे वा 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 वा, जा 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 जा. खूप चांगला कार्यक्रम आहे तो. जाऊन तो तुम्ही कार्यक्रम बघा, त्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला काही अडचणी जरी येत असतील तरी तिथे एक देवदूत आहेत, अतुलजी कपोले सर, ते तुम्हाला नेहमी सोबतीला राहतील. बरोबर. आणि जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग हे विभाग नसून तुमच्यासाठी मंदिर आहे. मंदिर एकदा जाऊन तुम्ही तिथं माथा टेकवला, तुमचे सगळे संकट दूर होतील. वा 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 देवा. धन्यवाद देवा, धन्यवाद. खरंच तुम्हाला पण माहित आहे देवा. बर देवा, येऊ का मग आम्ही? हा देवा हा ते हा त्याचा बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी.
ओळखीचा ते बाजूच्या गावचा खोत आहे म्हणे हाय ना त्याच्याकडे जमीन कमी आणि उत्पन्न जास्त आहे ते कसं काय त्यालाच विचारून आपण जाऊन असं म्हणता का हा चला मग चला चला माझी भल्या मुखाचा रुबाब, माझी तुझी वरदाची यातून खराब, गोड गोड बोलशील पाडशील फशी, माझी तुझी पाठी मध्ये घेऊ तरी कशी, आज काल कुणाचा बी भरवसा नाही. राणी माझ्या मळावंती उसळील काय एका पिकावर सारी भिस्त अहुलावा जराशी शिस्त इतर पिके ही घेऊन आपली शेती करा हो मस्त एका पिकावर सारी भिस्त, अहो लावा जराशी शिस्त, इतर पिकेही घेऊन आपली शेती करा हो मस्त. फळा फुलांच्या बागांनी सारे कोकण तुम्ही सजवाना पाणी वापर संस्था आपल्या दारी तुम्ही वाहना मस्तपैकी तमाशाचं ते झालं होतं बघा लावणीचा कार्यक्रम झाला होता तुमच्या ओळखीचे आहेत का ते ओळखीचे नाही पण तसे असं ओळखतो त्यानं आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी डायरेक्ट विचारपूस हो करू चालेल ना सर चला बरं चला 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 काय केलं, पाटबंधारे विभागात गेले, तिथं जाऊन तिथल्या लोकांना विचारलं काही योजना आहे का, तर त्यांनी मला पाणी वापर संस्था आहे ती कशी वापरायची, ती आपल्या शेतीत कशी आणायची, त्याचे फायदे काय ते सांगितलं. आता मी पण पाणी वापर संस्था आणते आणि माझी शेती करते बघा. तुम्हाला सांगतो साहेब आम्हाला काही काम नसलं ना तर आम्ही बाईच्या शेतातच पडलेलो असतो. वा वा चांगली गोष्ट आहे. आता पाणी वापर संस्थेबद्दल तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही. जर तुमच्या एखाद्या कार्यक्रमाची आम्हाला झलक पाहायला मिळेल असं काय करतो, काय राव तुम्ही असं काय करतो, ध्यान इकडं द्या ना, हो काय राव तुम्ही असं काय करतो, ध्यान इकडं द्या ना, अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्याला, अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्याला. झालं का हो सगळं आमचं झालं सगळं. सगळं झालं बरं, व्यवस्थित? तुमचं झालं ना सगळं. झालं घ्या घ्या बसून घ्या बसून घ्या या ग बसा. या या अरे नमस्कार 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 या 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 बसून घ्या गैरवापर केला म्हणजे जास्त पाणी घेतलं धमकी दिली मग असं अजिबात होणार नाही. त्यासाठी आपण घनमापक पद्धतीनं मोजून पाणी देतो आणि सगळ्यात महत्वाचं एक संचालक मंडळ असतं आणि ते संचालक मंडळ कसं काम करतं ते आमचे सहकारी सांगते. तर शेतकरी बांधवांनो 12 हेक्टरपेक्षा कमी जमीन जर असेल तर संचालक मंडळ 9 सदस्याची नियुक्ती करतं. त्यामध्ये 6 पुरुष आणि 3 स्त्रिया असतात. मी काय म्हणतो साहेब अहो इथं पुरुषासारखे पुरुष असताना महिलाचं काय काम. बाबा शांत व्हा, खाली बसा. हे जुने विचार सोडा आता. या विचारामुळेच महाराष्ट्र शासन म्हणतंय की स्त्रीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे आणि जलसंपदा विभागाचे आभार व्यक्त करतो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ह्या संचालक मंडळाचं काम काय आहे की प्रत्येकाला पाणी मिळते की नाही बघणं, कॅनलची दुरुस्त करणं, पाणीपट्टी गोळा करणं, हे सगळं जे संचालक मंडळ व्यवस्थित काम करेल त्याला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर नावाचा पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला. मला बोलतोय गॅरंटीने अण्णा यंदाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार आपल्यालाच घ्यायचा मिळालाच पाहिजे. लोक असं बसून मिळणार आहे का मग आता ठिकाच पावडे घ्या आणि लागा कामाला चला.